कांदा बीजोत्पादन मधमाशीशिवाय 100% बियाणे भरणार, त्या जादुई फॉर्म्युल्याचे सत्य. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसात माझ्याकडे शिवम कृषीटेक मध्ये अनेक शेतकरी आले आणि त्याने मला एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, सखाराम भाऊ, एखादा असा जादुई फॉर्म्युला किंवा औषध द्या ज्यामुळे प्लॉटवर मधमाशी नाही आली तरी चालेल, पण बियाणे 100% भरले पाहिजे. मित्रांनो, हे ऐकून मला धक्का बसला, कारण बाजारात काही कंपन्या शेतकऱ्यांना अशी औषधे विकत आहेत की हे मारा, मधमाशीची गरज नाही. पण आज या व्हिडिओ मध्ये मी एक मोठा खुलासा करणार आहे. काय खरंच असं काही तंत्रज्ञान जगात आलं आहे का की ही शेतकऱ्याची शुद्ध फसवणूक आहे? जर तुम्हाला तुमचा कांदा बीजोत्पादन प्लॉट 100% यशस्वी करायचा असेल तर पुढची 7 मिनिटे तुमची लाखो रुपये वाचू शकतात. नमस्कार, मी आहे सखाराम राठोड आणि तुम्ही पाहत आहात शिवम कृषीटेक. चला सत्याचा शोध घेऊया. भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाचे विज्ञान, द सायन्स ऑफ पोर्टन एंट्री. सर्वात आधी आपण विज्ञानाकडे वळूया. कांद्याच्या फुलात एक विचित्र समस्या असते, जिला विज्ञानाच्या भाषेत प्रोटॅन्ट्री म्हणतात. सोप्या भाषेत सांगतो, कांद्याच्या फुलात नर भाग म्हणजे पोलन आणि मादी भाग म्हणजे स्टिग्मा दोन्ही असतात. पण गंमत अशी आहे की जेव्हा नर भाग पक्व होतो आणि परागकण देण्यास तयार असतो, तेव्हा त्या फुलाचा मादी भाग अजून कच्चा असतो, आणि जेव्हा मादी भाग फलन करण्यासाठी तयार होतो तेव्हा त्या फुलाचे परागकण मरून गेलेले असतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की एका फुलाचे परागकण त्याच फुलाला कधीच लागू शकत नाहीत. त्याला दुसऱ्या फुलावरून परागकण आणावेच लागतात. आणि कांद्याचे परागकण म्हणजे पोलन हे मक्यासारखे हलके नसतात की ते वाऱ्याने उडून जातील. ते जड आणि चिकट असतात. त्यांना एका फुलावरून दुसऱ्या फुलावर नेण्यासाठी एक ट्रान्सपोर्टची गरज असते, आणि तो ट्रान्सपोर्ट जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे मधमाशी. त्यामुळे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की मधमाशी शिवाय औषध मारून दाणे भरतील, तर तो तुम्हाला निसर्गाच्या विरोधात जाण्याचा सल्ला देत आहे, जे अशक्य आहे. आता भाग 3 मध्ये आपण शेतकऱ्याची सर्वात मोठी चूक, द फॅटल मिस्टेक. आता पाहूया आपण कुठे चुकत आहोत. जेव्हा पीक फ्लोऱ्यात येते तेव्हा बऱ्याचदा ढगाळ वातावरणामुळे चिकटा किंवा मावा पडतो. शेतकरी घाबरतो. तो दुकानात जातो आणि सर्वात कडक औषध मागतो. तुम्ही औषध फवारता, चिकटा मरतो, पण त्यासोबत काय मरतं? तुमचा तो ट्रान्सपोर्टर म्हणजेच मधमाशी. मित्रांनो, लक्षात ठेवा, फ्लोरा अवस्थेत म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज मध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 5 पर्यंत बागेत कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखेच आहे. जर मधमाशी बागेत फिरकली नाही तर दाणे भरणार नाहीत. मग तुम्ही कितीही महागडी टॉनिक वापरा, रिझल्ट 0 मिळेल. आता भाग 4 मध्ये आपण पाहूया 100% रिझल्टचा खरा फॉर्म्युला, द रिअल सोल्युशन. मग उपाय काय? चिकटा पण नको आणि मधमाशी पण हवी. तर मित्रांनो, हा आहे खरा चमत्कारिक फॉर्म्युला, जो आम्ही शिवम कृषीटेक मध्ये आमच्या यशस्वी शेतकऱ्यांना देतो. हा उपाय 2 टप्प्यात करायचा आहे. स्टेप नंबर 1, मधमाशीला आमंत्रण, बी अट्रॅक्ट. मधमाशीला आपल्या प्लॉटवर बोलवण्यासाठी तिला लालच द्यावा लागेल. त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला लालच देण्यासाठी? तर अर्धा किलो काळा गुळ, 50 ग्रॅम मध आणि 15 लिटर पाणी. हे मिश्रण सगळं व्यवस्थित विरघळून सकाळी 7 ते 9च्या दरम्यान पिकावर फवारा. गुळाच्या वासाने
मधमाशांना लांबवून तुमच्या प्लॉटवर येतील. जितक्या जास्त मधमाशा तितके जास्त बियाणे भरेल. आता स्टेप 2, परागीकरणाची ताकद, फर्टिलिटी बुस्टर. फक्त मधमाशी येऊन चालणार नाही, तर परागकणात ताकद हवी. त्यासाठी बोरॉन 20%, 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, अधिक पोटॅशियम म्हणजे ज्याला आपण 0.34 हे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर हे मधमाशी येण्याच्या आधी किंवा सायंकाळी फवारा. बोरॉनमुळे परागनलिका म्हणजे पोलन ट्यूब मजबूत होते आणि दाणे वजनी भरतात. आता भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत चिकटा नियंत्रणाचे काय, पेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी. आता तुमचा प्रश्न असेल, भाऊ मग त्या चिकट्याचं काय, तो प्लॉट खाऊन टाकेल ना? उत्तर सोपं आहे. काय, टायमिंग. मधमाशी सकाळी काम करतात आणि संध्याकाळी घरी म्हणजे पोळ्यात जातात. जर तुम्हाला फवारणी करायचीच असेल तर ती सायंकाळी 6 वाजल्यानंतर करा आणि औषध निवडताना डेलिगेट किंवा लान्सर गोल्ड सारखी जी औषधे तज्ञाच्या सल्ल्यानेच तुम्ही वापरायला पाहिजे, जी मधमाशीसाठी कमी हानिकारक आहे, ज्याला आपण ग्रीन क्लेम म्हणू शकतो. दिवसा फवारणी पूर्णपणे बंद करा. आता भाग 6 मध्ये आपण शेवटी निष्कर्ष काय आहे म्हणजे हे पाहूया, कॅन्क्युलिझम. शेतकरी मित्रांनो, शेती हा जुगार नाही तर निसर्गासोबत काम करण्याचं शास्त्र आहे. कोणत्याही खोट्या जाहिरातांना बळी पडू नका. मधमाशी शिवाय बियाणे ही संकल्पनाच चुकीची आहे. मधमाशी तुमची शत्रू नाही, ती तुमची सर्वात मोठी पार्टनर आहे. तिला वाचवा, तिला खायला गुळ पाणी द्या आणि मग बघा तुमचा प्लॉट कसा सोन्यासारखा भरतो. जर तुम्हाला तुमच्या प्लॉट बद्दल काही शंका असेल किंवा योग्य औषधाची माहिती हवी असेल तर तुम्ही ढोकसाळ येथील आपल्या शिवम कृषी टेकला नक्की भेट द्या. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. आणि शिवम कृषी टेक या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑल वर क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओ पब्लिश होतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्याच्या आधी मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.